नमस्कार मंडळी. तर शीतलमते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही आता गावी आलेलो आहे आणि हे जे आता तुम्हाला दिसतंय ते दारामध्ये आम्ही आता स्वच्छता करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. आणि आता स्वच्छ करून इथं पाणी मारून म्हणजे धूळ वगैरे उडू नये म्हणून पाणी मारायलो. तर प्रत्येकजण म्हणते मी थोडं मारतो पण सगळ्यांनी थोडं थोडं पाणी मारलेलं. तर आता काय नेमकं आहे ते तुम्हाला आता लवकरच समजणार आहे. तर चला व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा. बस आमच्या एक कशा निवांत हवेशीर बसलेत बघायला लागलेत. त्यांना खूप इथलं वातावरण आवडतं. निवांत थांब बसले त्या, छान वाटतंय त्यांना. आणि आम्ही गेल्यानंतर तर फारच खुश असतात. आता चुली मांडलेले आहेत, केलेले आहेत विटाला करून. आणि संसाराने असाही लाकडं वगैरे आणलेत. आता काय काय नियोजन आहे बघूया आता. हे बघा हे पण आहेत. ही म्हणू या ही आमची म्हणू बघा लागली कशी खेळायला. ए आम्हाला सगळी जनावर असू देत पिल्ले असू दे आम्हाला बोजून पळते कोण आलेत ही म्हणून. हे बघा इकडे एक किल्ले. तर आमचा तर एक कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मग इथं भाकरी करायला लागलेलो आहे. मग शेजारच्या ज्या आहेत आमच्या पाहुणे वगैरे आहेत ते सगळे आमच्या इथं भाकरी करण्यासाठी आलेले. आणि आम्ही दारात इथं केली पण सुरुवातीला चूल पेटवताना एवढा त्रास झाला खूप भरपूर. त्या दिवशी नेमकं वारं होतं आणि त्यामुळं चूल काय व्यवस्थित पेटली नाही. ह्या साईड दुसरी केली मग ह्या साईडला चूल आणि इकडची इकडे घेतली. आणि बाजूला एक आम्ही असा पडदा लावला त्यामुळे जरा वारं कमी झालं. मग आता चांगली चूल चांगली पेटलेली आणि चांगलं भाकरी पण व्हायला लागलेलं आहे. मग माझे काही कामं मग ते पीठ चाळून द्यायचं, ते पीठ मळून द्यायचं. मग झालेल्या भाकरी इकडं आत आणून ठेवायच्या, किती झाल्या बघायच्या, अजून किती लागणार हे सारखे आत बाहेर सारखी धावपळ झाली माझी. मग तेवढं मोजून घालते म्हणजे अंदाज तर येतोय ना किती झाले ते. एवढं झाले तिथं भाकरी एका वेळ ठेवल्यामुळं जास्तच गरम झालेल्या होत्या. मग ते एक 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 करून मी आता काढायला लागलेली होती. ते काय आता पसरवून सगळ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे त्याची उष्णता कमी झाली की मग भाकरी खराब होत नाही. तर एवढ्या आता भाकरी झालेल्या आहेत आमच्या. पोळायला लागले त्या. तर आतील चूल ही स्वयंपाक केल्यानंतर गरमच होती इथली म्हणून मग शोभानं इथं आतच भाकरी करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे आज आमचा भाकरी संपूर्ण करून झालेल्या आहेत. आणि त्या उद्यासाठी म्हणजे आम्ही हे सगळा कार्यक्रम रात्री आम्ही ह्या भाकरीचा केलेला आहे आणि उद्या आमचा कार्यक्रम आहे लवकर. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं ते नक्की सांगा. ओके बाय, थँक्यू.